मुंबई गोवा महामार्गावर कुडाळलगत असलेल्या झारापेठलं बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडणाऱ्या 5 जणांना सिंधुदुर्ग पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केलंय। त्यांच्याकडून एक कार, तब्बल 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल, पल्सर मोटरसायकल, एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एक एलपीजी गॅस सिलेंडर, गॅस कटर असं साहित्य जप्त करण्यात आलंय। बुधवारी मध्यरात्री हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू होता। नवी मुंबईतून याची खबर मिळताच गस्तीवर असलेले कुडाळ पोलीस तात्काळ पोहोचले। पोलिसांचा सुवाळा लागताच चोरट्यांनी साहित्य तिथेच टाकून पळ काढला। हे आरोपी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरचे असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतलं। दरम्यान कुडाळ पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे एटीएममध्ये असलेले सुमारे 9,50,000 रुपये वाचवण्यातही पोलिसांना यश आलंय। सिंधुदुर्ग पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे। या गुन्ह्यामध्ये ब्रांच मॅनेजर यांच्या तक्रारी करून आपण तो घरगुतीचा प्रयत्न दाखल करण्यात आला। सुदैवानं कोणतीही कॅश इथून चोरीला गेलेली नाही, परंतु आमच्या टीमने याला एक चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं होतं आणि 24 तासाच्या आत यातील जे आरोपी आहेत त्यांना वापरलेल्या वाहनांसहित पुणे जिल्ह्यातनं अटक करण्यात यश आलेलं आहे। यात एकूण 5 आरोपी आहेत, 20 ते 25 वयोगटातले, एकाच गावाचे आणि त्याच पंचक्रोशीत राहणारे सर्व तरुण मंडळी आहे। त्यांनी जो ऑक्सिजन सिलेंडर घेतलेला होता तो ऑक्सिजन सिलेंडर फॅब्रिकेशनचं काम करतोय अशा सबबीवर घेतल्याचं समजतं, गॅस कटर आणि फॅब्रिकेशन। आणि हे जे एटीएम आहे त्याची साधारणतः महिनाभरापूर्वी रेकी करून गेल्याचं याचा पहिल्या तपासात निष्पन्न होतं। यातील जे 5 आरोपी आहेत त्यातला एका आरोपीचं गुन्हेगारी इतिहास आतापर्यंत आम्हाला आढळला आहे। जे आपण बघतोय की एटीएम मध्ये कोणीतरी व्यक्ती जातोय आणि त्याचे डेबिट कार्ड चेंज करून जे पैसे पळवून नेले जातात, ज्याला आम्ही एटीएम कार्ड स्टॅकचा गुन्हा म्हणतोय, अशा पद्धतीचे गुन्हे कर्नाटकामध्ये केल्याचं निष्पन्न झालंय। त्याच पद्धतीने त्यांनी साधारणतः 15-20 दिवसापूर्वी आपल्याकडे मालवण शहरात देखील असा एक प्रयत्न केलेला आहे। बाकी इतर जे आरोपी 4 आहेत त्यांचा अद्याप त्यांचं बाकी कुठे गुन्हेगारी इतिहास आहे किंवा काय याविषयी तपास चालू आहे। या घटनेशिवाय इतरत्र त्यांनी कुठे काही प्रयत्न केलेला आहे का किंवा अशा पद्धतीचे गुन्हे केले आहेत का त्याचा देखील आम्ही शोध घेत आहोत।